कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वहिनी आत्ता सरू असती ना तर आम्ही दोघींनी मिळून सगळी नीट माहिती काढली असती। काही गरज नाही कुठली माहिती काढायची। हे बघा, तुम्ही दोघी एजंटच्या रूम बाहेर उभे राहून असं चोरून ऐकत वगैरे नका जाऊ आता। हे बघ लक्ष्मी, मला आता या गॉसिप मध्ये वगैरे पडायचं नाहीये। मला माझ्या बाळावर फोकस करायचंय आणि तुम्ही सुद्धा हे या सगळ्यात पडू नका, मर्यादा पाळूयात। वहिनी पण ती ही कोण असेल? सॉरी। काय झालंय दुर्गा वहिनींना? नेहमी वेगळं वागतात। एकदा म्हणतात लक्ष ठेवा, एकदा म्हणतात लक्ष नका ठेवू। नुसते मूड स्विंग्स। मला कळतच नाही। मला पक्का डाऊट आहे की दुर्गा वहिनींना ती कोण आहे हे नक्की माहित असणार आहे, पण त्यांना फक्त आम्हाला सांगायचं नाहीये। हे सुरू पण ना। काय झालं असेल नक्की? आजींना अशी अचानक चक्कर का आली? आणि आता हे तीच काय प्रकरण आहे? काही गडबड तर होणार नाही ना? सकाळपासून नुसतं अस्वस्थ वाटतंय, काही कळत नाहीये। अंतरा, तू खरंच ती नव्हतीस ना ग? देवा, मला भास झाला असेल ना हा? मला आताच असा भास कसा झाला? आजच का झालं? इतक्या वर्षात कधी नाही झाला तो। अभिराम आणि लीलाचा संसार आत्ता कुठे मार्गी लागलाय? ती दोघंही आपल्या भविष्याबद्दल विचारही करतायत। अचानक मला अंतरा का दिसली? का दिसली अंतरा? देवा, का दिसली अंतरा? मला का असा भास झाला? असा भास मला आजच का झाला? का मला माझ्या विचारात मी अंतरा, तू इथे आलीस? अंतरा खरंच आलीस? देवा, अंतरा कोण असेल? कोण आहे लीला?
आई आजी अहो डिलिव्हरी बॉय मॅम प्लीज फीडबॅक द्या. हो देते देते. थँक्यू मॅम. आणि आजी एका तुम्ही कधी उठलात आणि खोली बाहेर का आलात लगेच? आजी काय झालं? दार वाजलं ना तर कोण आले? जेव्हा बेल वाजली तर तुम्ही बाहेर यायची काय गरज आहे? मी आणि रे होतो ना, आम्ही उघडलंच असतं दार. हा उगा झोपमोड झाली का? बरं जातेत. आता बरं वाटतंय का तुम्हाला? आणि तुम्ही काहीच खाल्लं नाही सकाळपासून, काहीतरी खाऊया. नाही चला. नको खरंच भूक भूक नाहीये. असं म्हणून कसं चालेल? खाल्लं नाहीत ना तर बरं नाही वाटणार तुम्हाला. चला चला. अगं इच्छा नाहीये बाळा खरंच. बरं बरं मग ज्यूस ज्यूस प्यावाच लागेल आजी. रेओ ज्यूस आण आजींसाठी. तू ऐकणार नाहीस ना? बरं मी आत साथे तू घेऊन ये आतमध्ये. बरं मी देऊन येते. हे घे सगळं सामान आलंय. आयसिंगचं बघशील ना मी आजीन. हो मी केक आयसिंग करून फ्रीजमध्ये ठेवते. तू बस आजींजवळ. मॅडम आत्तापर्यंत तुमची खरंच खूप मोठी मदत झाली आहे. अंतरा मॅडम आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. आता कशी आहे त्यांची इम्प्रूव्हमेंट? आता बऱ्याच स्टेबल असतात त्या आणि रिकव्हरी खूप छान होते. बरं तुम्ही मॅडम मॅडम एक मोठी इम्प्रूव्हमेंट आहे. कसली इम्प्रूव्हमेंट? अंतराताईंना मंदिरात घेऊन गेलो होतो. बऱ्याच वर्षांनंतर त्या बाहेर पडल्या, त्यामुळे त्या मंदिरातल्या प्रसन्न वातावरणाने त्यांना खूप छान वाटलं. गुड. असंच त्यांना बाहेर फिरायला घेऊन जात जा. मॅडम माझी एक विनंती होती. हो बोला. मी अंतरा मॅडमना बघू शकतो? हो नक्की. श्याम घेऊन जा यांना. हो मॅडम. सर चला. थँक्यू. थँक्यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.